हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर इथे मी बनवत होते फटाफट असा नाश्ता. घेतला मी बेसन पीठ, त्यात थोडंसं घातलं तांदळाचं पीठ आणि नंतर आपले रेग्युलर मसाले जसं की हिंग, हळद आणि 1.5 चमचा असं जिरे. ॲक्च्युली यातही मी असं कांदा टोमॅटो टाकणार आहे. कांदा आणि फक्त टोमॅटो असं बारीक करून घेणार आहे आणि त्या पिठात आपलं ओतून देणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यात भरपूर अशी कोथिंबीर पण घातली आणि मस्त मिक्स असं मस्त मिक्स. आपण याला काही पण म्हणू शकतो, बेसनाचे पोळे म्हणा किंवा बेसनाचे धिरडे म्हणा. हे नाश्त्यासाठी पण उत्तम आणि त्यानंतर जेवताना चपातीसोबत पण आपण खाऊ शकतो. तर मी भरपूर असं कोथिंबीर घालून घेतली, त्यात प्रॉपर असं मस्त मिक्स केलं आणि तव्यावर फटाफट घावण तयार केले याचे. आणि त्याच्यानंतर तयार केली मी चटणी. आता याच्यासोबत लोणचंही घेऊ शकतो किंवा लसणाची चटणी असेल किंवा आपलं घरात शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, ते पण मस्त लागतं. पण मी बनवली होती कांदा टोमॅटोची मस्त अशी गोडांबट अशी चटणी. त्याच्यामुळे हे फटाफट मी आवरलं, फटाफट घालून घेतलं. साईड बाय साईड मावशी पण आल्या होत्या. हे पहिलं घावण होतं म्हणा किंवा डोसा किंवा काही आपण म्हणू शकतो याला. तर पहिलं होतं त्यामुळे निघायला थोडासा त्रास झाला. तर मग ते पटकन निघालं. मग त्याला उलटपालट करून मस्त केलं आणि माझ्या मोठ्या मुलाला दिलं. ॲक्च्युली त्याला जायचं होतं ट्युशनला. म्हटलं ते खाऊन घेते, तो खातो मोस्टली सॉससोबत. तर मग जरासं त्याला सॉस दिला आणि त्याने त्याचा नाश्ता करून घेतला. त्याला म्हटलं फटाफट आवरून घे, नंतर आपल्याला ट्युशनला पण जायचं. मग मी ते फटाफट घावण गाळून घेतले. त्याच्यानंतर एक थोडं उरलं होतं पीठ, तर मग त्याचं एक मोठं बनवून घेतलं. म्हटलं 2-3 नको, एक मोठंसं बनवून घ्या. मग तिथे मावशीच्या पण चपात्या ऑलमोस्ट झाल्या, तर त्यांना म्हटलं तवा तसाच राहू द्या. त्याच्यानंतर मी त्यात घातले कांदा, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर आणि त्याचं शेकून घेतलं थोडंसं. त्याच्यानंतर मी वांगे पण काढून ठेवले त्या फ्रीजमधनं. म्हटलं 5-6 वांगे होते, म्हटलं वांग्याचे पण भाजी करेल. तर मग झालं असं की म्हटलं तर वांग्याची भाजी कशी घालायची. तर मी काय केलं, कांदा टोमॅटो घेतला आणि शेंगदाणे आपले कच्चेच घेतले होते. त्यात भरपूर कोथिंबीर आणि भरपूर असा लसूण घातला होता. मी मोस्टली माझ्या व्हॉईसमध्ये म्हणते की सॉरी फॉर बॅकग्राऊंड नॉईज. ॲक्च्युली काय करणार, माझा लहान मुलगा ना नेमकं त्या पिरियडमध्ये उठलेलंच असतं. तर मी ते फटाफट जे भाजलं होतं ते काढून घेतलं. भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि जर असे 2-3च पाकळ्या लसूण घातले, जर अशी साखर घातली आणि मीठ घातलं आणि मस्त बारीक करून घेतलं. तर ही झाली तयार आपली ऑलमोस्ट चटणी. कांदा टोमॅटोची चटणी जी ना ती पराठ्यासोबत पण छान लागते किंवा डाळ भातासोबत पण खूप सुंदर लागते. तर इथे मी वांग्याची भाजी पण पटकन टाकून घेतली. मस्त तिला तेलही सुटलं, त्यात वांगे घातले आणि थोडं शिजायला ठेवून दिलं. तर ॲक्च्युली मी ते फ्रूट्स दाखवत होते, फ्रूट्स पण आणले होते आणि ही झाली आपली वांग्याची भाजी तयार. मस्त यम्मीशी टेस्टीची झणझणीत अशी आणि भरपूर कोथिंबीर घालून हिला गार्निशिंग केली आणि मिक्स केलं. आणि ॲक्च्युली भांड्यांचा पण पसारा खूप होता. 2 टोपली भांडी लावायची होती आणि इथे टिफिन पण रेडी होता. यम्मी टेस्टी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आणखी एक तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि ॲक्च्युली फ्रूट्सचा पण एक टिफिन दिला होता मी. फ्रूट्स होते, त्यात वांग्याची भाजी, चपाती आणि यांचं डिटॉक्स वॉटर.